एक सुंदर अशी छोटीशी पण खूप काही सांगून जाणारी कहाणी कहाणी असंच म्हणेन. छोटासा किस्सा आहे. पण जरी मी त्याचा उच्चार छोटासा असा करत असेन तरीही खूप काही सांगून जाणारे हा छोटासा किस्सा. सर्वप्रथम माझे मित्र दत्तात्रय पाटेजी, ज्यांनी पूर्वीची MSEB आणि आजची महावितरण कंपनी इथे आपली उत्कृष्ट सेवा देऊन सध्या सेवानिवृत्तीचं अतिशय आनंदी असं आयुष्य जगत असलेली एक मनमोकळी, लोकसंग्रह भरपूर असलेली व्यक्ती, जो भेटेल त्याच्याशी प्रेमाने वागणारी व्यक्ती. त्याच्यामुळं अशा व्यक्तीला ते माझे एक सिनियर मित्र आहेत असं सांगताना मला तर अभिमानच होतो. त्यांनी पाठवलेला हा किस्सा आहे आणि त्याच्यातनं मला प्रचंड जो काही एक सल्ला त्याच्यातनं मानवजातीला मिळतो आहे सध्याच्या युगात, तो अतिशय मोलाचा वाटतो आणि म्हणूनच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करतो आहे. दत्तात्रय पाटेजींना हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात आपण. छान सुंदर आयुष्याचा उपभोग त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये ते ज्या पद्धतीने सध्या घेत आहेत त्याच पद्धतीने त्यांचं आयुष्य व्यतीत होवो, त्यांचा लोकसंग्रह वाढत राहो, त्यांच्याबद्दलची असलेली जनप्रियता ही पण वाढत जावो आणि जीवन जगण्याचा, एक मानवी जीवन मिळवण्याचा एक सार्थकी लागण्यासारखा आनंद त्यांना सतत मिळत राहो, याच शुभेच्छांसह तो किस्सा मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो. आज हॉस्पिटलच्या पायऱ्या चढता चढता, तसा पाहिला तर जास्त मोठा जिना नव्हता, 20-1 पायऱ्या असतील. 1-2 पायऱ्या चढल्यानंतर माझ्या पुढं साधारणतः एक 65 ते 70च्या दरम्यानची एक व्यक्ती उजव्या बाजूला त्या जिन्याच्या कठड्याला धरून आपल्या डाव्या हातात 2 पिशव्या घेऊन त्या पिशव्यांच्या वजनामुळं हळूहळू जिना चढते आहे असं मला जाणवलं. तसं पाहिलं तर या आत्तापर्यंतच्या माझ्या पण 50-52 वर्षाच्या कालावधीत आयुष्याचे जिने तर खूप चढलो, खूप उतरलो आणि अशा बऱ्याचशा इमारतींमध्ये असे जिने चढत त्या देवाने दिलेल्या आरोग्याच्या जोरावर कधी धावत पळतही आज या वयात 50 नंतरसुद्धा मी जिना चढत होतो. पण आज पाय थबकले. त्या समोरच्या व्यक्तीची, त्या वृद्धाची, अर्थात फारसं अंतर नसणाऱ्या आमच्या वयात, तरी पण मी त्या वृद्धाची असं बोलतो आहे, त्याची देहबोली खूप काही सांगून जात होती. शरीरानं, मनानं तो तसा पाहिला तर खूप थकला आहे असं दिसत होतं. आणि मग आपसुकच मनातली माणुसकी जागृत झाली. तसं बऱ्याच वेळा वाटायचं मला की काहीतरी सतत कुणासाठी तरी करत राहावं. हा मानवी जीव, हे जीवन कशा पद्धतीने आपण सार्थकी लावू शकतो याच्यासाठी समाजामध्ये काही ना काही लोकांसाठी, गरजवंतांसाठी काही ना काही करत जगण्याची माझी जी उर्मी आहे ती उर्मी अशीच टिकून राहावी म्हणून प्रार्थना करून रोजच पाठ टेकतो. आणि आज अचानक मनात आलं की अरे, खूप थकला भागलेला हा व्यक्ती दिसतोय, चला आपण त्याच्या पिशव्या तरी घेऊयात, म्हणजे त्याचं जिना चढणं थोडं तरी सुकर होईल. अशा एक चांगला विचार मनात आल्या आल्या मी त्या व्यक्तीजवळ गेलो आणि त्यांच्या डाव्या हातातल्या 2 पिशव्या मागितल्या. अर्थात आजकालचं युग बघितल्यानंतर विश्वास संपत चालला आहे, याला कारणीभूत सगळे तुम्ही आणि आम्ही सगळेच आहोत. समाजातला काही लोकांनी जरी असा विश्वासघात केला तर प्रत्येकावरती विश्वास ठेवणं समोरच्या माणसाला थोडंसं जड जातं. त्याच पद्धतीने त्यांनी माझ्याकडेही पाहिलं.
50-52व्या वर्षातसुद्धा चुणचुणीतपणा, फास्ट जिना चढण्याची एक लकब आणि थोडीशी व्यक्तिमत्वातनं दिसणारी ताकद आणि एक चेहऱ्यावर असलेला प्रामाणिकपणा हे सगळं बघून त्या व्यक्तीने सुरुवातीला नको नको म्हटलं, पण मी खूप आग्रह केल्यानंतर त्या दोन्ही पिशव्या त्यांनी तो हात काढून घेतला आणि माझ्या सुपूर्द केल्या. त्यांना यायला आता हळूहळू जिना चढून वेळ लागणार हे मला माहीत होतं आणि मला स्वतःला हळूहळू जिना चढण्याची सवय नाही. म्हणून मी वरती जाऊन त्या पिशव्या घेऊन मी भराभर तो जिना संपवला, चढलो आणि त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन जो एक छोटासा गॅलरीचा भाग होता, दुसरा जिना सुरू होण्याच्या आधीचा तो भाग. कर्मधर्म संयोगाने त्यांना या पहिल्याच मजल्यावर जायचं होतं, दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावर. कदाचित त्यांचं कुणीतरी ॲडमिट असावं असा विचार माझ्या डोक्यात चालूच होता. त्यांच्या पिशव्या घेऊन मी त्यांची वाट पाहत त्या जागी थांबून राहिलो. ते पायऱ्या चढत असताना कदाचित माझ्याविषयीच विचार करत असतील. चेहऱ्यावरती एक मंद स्मितहास्य त्यांच्या मला दिसलंच. शेवटची पायरी चढून जसे ते वर आले तसा त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून त्यांनी इतकंच सांगितलं, अरे माझी मिसेस ॲडमिट आहे. काय झालं आहे, पण खूपच कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आहेत, त्यामुळं मला नाही वाटत की ती जगेल म्हणून. असं मला या जिन्याची पहिली पायरी चढताना मनात विचार आला होता रे. पण मागून तू आलास, खूप प्रेमाने तुझा तो स्पर्श केलास, मी तुझ्याकडे वळून बघितलं. आत्ता तुझी माफी मागतो. थोडंसं अविश्वासाने पाहिलं रे मी तुझ्याकडं. तसं ना, या पिशव्यांमध्ये असं काहीच नाही आहे की कोणी विश्वासघात करून या पिशव्या नेल्या तरी त्या पिशव्या परत आणून देतील. असंच सामान त्याच्यात. रोज येतोय जातोय रे. जिने मला आयुष्यभर साथ दिली, आज ती एका बेडवर निश्चित पडू नये. मी करेन ते इलाज ती स्वीकारते आहे. मधूनच तिची शुद्ध हरपते. शुद्धीवर येईल तेव्हा तिची नजर फक्त मला शोधत असते. बाजूला स्टूलवर मी बसलेला असतो, डॉक्टरांची खास परवानगी घेऊन की मला बसू द्या, मी तुमच्या इतर पेशंटना त्रास नाही देणार, पण मला जास्तीत जास्त माझ्या पत्नीच्या सोबत बसू द्या. डॉक्टरांनाही ती माझ्या आतली आर्त हाक ऐकू जाते. त्यांनी परवानगी दिली. बघ ना, तिच्याकडेच चाललो आहे. पण पहिल्या 2 पायऱ्या चढल्यानंतर तुझा तो स्पर्श झाला, तू हक्काने पिशव्या मागितल्यास, माझं जिना चढणं सुकर होणं हे तुझ्यामुळं घडलं. तुझ्या मनातला हा सद हेतू पाहिला की हा पूर्ण जिना चढेपर्यंत माझे विचार बदलले. पहिल्या पायरीवर होतो, दुसऱ्या पायरीवर होतो तेव्हा माझ्या बायकोच्या विषयी वाईट विचार मनात होते की ती आता काही जगत नाही असं वाटत होतं. ती आता जगणारच नाही असाही मी माझ्या मनाचा तो समज करून घेतला होता. पण खरं सांगू, तुझ्या त्या हलक्याशा स्पर्शाने आणि तू आत्ता दाखवलेल्या विश्वासाने, तशी तुझी कृती ना खूप साधी आहे. एखाद्या वृद्धाच्या हातातल्या पिशव्या मागणं. अरे मी स्वतःला वृद्ध म्हणून घेतो आहे, पण तसं पाहिलं ना तर तुझ्या माझ्यात फार झालं 10-12 वर्षाचं अंतर असेल. असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही खांद्यावरती हात ठेवला आणि एकच वाक्य बोलले, का कुणास ठाऊक, पण आज तुझ्या त्या हलक्याशा स्पर्शाने आणि तू केलेल्या या छोट्याशा कृतीने मला आजही वाटतं आहे की माझी बायको पुन्हा घरी येईल, ठणठणीत बरी होऊन येईल. हा विश्वास मनामध्ये निर्माण झाला या तुझ्या एका छोट्याशा कृतीमुळं. नाही रे, जगेल ती. ती छान बाहेर पडेल या हॉस्पिटलमधनं. का कुणास ठाऊक, प्रचंड मोठा विश्वास माझ्या मनात निर्माण केला आहेस तू. कारण तुझ्या या छोट्याशा कृतीने मला एक बळ मिळालं आहे आणि समजलं आहे की या समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. अजूनही देहबोलीवरनं दुःख कष्ट जाणणारी काही माणसं या जगात जिवंत आहेत तुझ्यासारखी. आणि ती माणसं समाजातल्या माझ्यासारख्या खचलेल्या माणसाला सहजच संजीवनी देऊन जातात रे. तुला वाटत असेल की तू हे खूप किरकोळ काम केलंस, पण तुझ्या या छोट्याशा कृतीतून खूप मोठा मला आधार मिळाला आहे.
इतकं बोलल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. अर्थात माझेही डोळे पाणावले. पिशव्या मी खाली ठेवल्या आणि खिशातनं हँडकरचीप काढून डोळ्यावरचा गॉगल सरकवून मी डोळे पुसले. ते हसून माझ्याकडे पाहत होते. डोळे पाणावलेले पण चेहऱ्यावर हसू. ते इतकंच बोलले, "हो हळवायस रे, इतका हळवा नको राहूस. जीवनात बघ ना, माझ्यासारखी अशी संकटं आली ना तर थोडासा कणखर व्हायला शिक. मला धीर दिलास, मला आधार दिलास, माझ्या मनामध्ये चैतन्य निर्माण केलंस. तुझे शब्दात कसे आभार मानू मी. चल भेटत राहूया. तुझं काय काम असेल दवाखान्यात ते काम तुझं चांगलं हो याच शुभेच्छा. तुला बहुधा अजून वरच्या मजल्यावर जायचं दिसतंय." मी आपल्या मानेनीच हो म्हणालो. "भेटूयात, मी तुम्हाला भेटायला नक्की येईन." त्यावेळेस मला वेळ नव्हता म्हणून मी भराभर पायऱ्या चढत पिशव्या त्यांना सुपूर्द केल्या आणि दुसऱ्या जिन्यावर धावतच मी मला ज्या मजल्यावरती जायचं होतं त्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचलो. घटना तशी पाहिली तर छोटीशी. यातला मी जो आहे, ज्याने हे छोटंसं काम केलं आहे, तसं पाहिलं ना तर ही त्याची कृती तुम्हा आम्हाला एक संदेश देऊन जाते. समाजकार्य करायचं असं म्हणत बसलेली माणसं अनेक वेळा पाहतो आपण. माझ्याकडे पैसे नाही आहेत समाजकार्य करायला असं म्हणणारीसुद्धा माणसं समाजात खूप आहेत. पण खरी जर मनात तळमळ असेल ना तर तुम्हाला येता जातासुद्धा अशा पद्धतीने समाजकार्य करता येतं. प्रोव्हायडेड तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या कृतीमधनं तसा विश्वास समोरच्याला वाटला पाहिजे. असं तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला स्वतःला जगता जगता घडवताही आलं पाहिजे. कितीही संशयाचं वादळ जरी समाजात असलं तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर अरे हा माणूस फसवणार नाही आहे, हा खरोखर मदतीला धावत आलेला व्यक्ती आहे, हे तुमच्या चेहऱ्यावरनं न बोलतासुद्धा समोरच्या मनापर्यंत तरंग पोहोचवता आले पाहिजेत. ते पोहोचले पाहिजेत असं व्यक्तिमत्व तुम्हाला स्वतःचं बनवता आलं पाहिजे. हा पण एक छोटासा मुलाचा संदेश जातो. आणि ज्याला ज्याला जिथं म्हणून शक्य आहे तिथं तिथं अशा पद्धतीने समाजसेवा करता येते, हा एक मोलाचा संदेश देणारा हा एक छोटासा किस्सा आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत पोहोचवावासा वाटला. अर्थातच म्हणावंसं वाटतं दत्तात्रय पाटेकरजींना खूप खूप धन्यवाद की हा किस्सा तुम्ही शेअर केला. तसं पाहिलं ना तर प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असा खूप मेसेजेसचा महापूर असतो. प्रत्येक व्यक्तीला अभिमान असतो की मी या ग्रुपचा सदस्य आहे, त्या ग्रुपचा सदस्य आहे, माझे मोबाईलवर एवढे ग्रुप आहेत, माझे मोबाईलवर एवढे मित्र आहेत, फेसबुकवर एवढे मित्र आहेत. अशा बडाया मारत जगणाऱ्यांचीसुद्धा गर्दी काही कमी नाही आहे. पण अशा महापुरातनं असा एखादा मोलाचे काही शब्द मिळाले ना की ते मोलाचे शब्द स्वतःकडेच ठेवावेत असं मला नाही वाटत, मनाला नाही पटत. जे जे चांगलं आहे ते ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी धडपड करण्याचा प्रयत्न करत असतो. कविप्रवीज शो या चॅनलची हीच तर खरी खासियत. अशा पण कॉम्प्लिमेंट खूप मित्रांनी दिल्यात. त्यांच्या प्रेमाच्या जोरावरच आज आपण 8,790 व्हिडिओचा टप्पा पार करतो आहे. इतक्या लांब वर प्रवासात ज्या ज्या मित्रांनी साथ दिली आहे, ज्या ज्या मित्रांकडून असे काही ज्ञानाचे कण, असे काही चांगले चांगले कण प्राप्त झाले आणि ते मला या चॅनलवर तुमच्या मनापर्यंत पोचवायचे वाटले, असे आजचे मित्र दत्तात्रय पाटेकर यांच्यासह अशा अनंत मित्रांचे लाख लाख आभार मानतो. आभार मानून भागणार नाही आहे. मैत्रीचा हा दुवा असाच टिकून राहो या प्रार्थनाही करतो. आणि पुन्हा एकदा अशा सर्व मित्रांना आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो. त्यांना त्यांचा आनंद, त्यांचा आनंदी जीवनाची जी व्याख्या आहे त्याप्रमाणे हे जीवन जगण्यासाठी त्यांना तो देव, तो विधाता नक्की ताकद देईल. याच सदिच्छेसह, याच प्रार्थनेसह या व्हिडिओतून रजा घेतो. पुन्हा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह याच चॅनलवर. कविप्रवीज शो, द ओनली युनिक चॅनल विथ अ लॉट ऑफ व्हरायटी.